नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत गीतेच्या चिंतनासाठी. आतापर्यंत आपण दुसऱ्या अध्यायातले 54व्या श्लोकांपर्यंत सगळे श्लोक बघितले. आपण खरं तर 11व्या श्लोकापासून सुरुवात केली आणि 54व्या पर्यंत आलो आणि त्याच्यासाठी आपल्याला 10 सत्र लागलेत. म्हणजे आपण फार घाई केलेली नाही आहे. आज हे सत्र सुरू करण्यापूर्वी अनघाताई इथे आलेल्या आहेत. त्यांची नात त्यांच्यासोबत आहे अवनी. तर तिच्याबद्दल त्या थोडंसं सांगतील आणि मग अवनी आपल्याला शेवटचे 19 श्लोक म्हणून दाखवणार आहे दुसऱ्या अध्यायातले. त्यानंतर मग आपण आपला सत्र सुरू करू. तर अनघाताई. Thank you, Dada, giving me an opportunity. Avni would like to recite few verses of second adhyay. Avni has by hearted so far from first to 15th chapter. म्हणजे सगळे बाय हार्ट झाले आहेत तिचे. मागच्या संबंध लॉकडाऊन पिरियड मधला काय म्हणायचं त्याला प्रोडक्टिव्ह उपक्रम आम्ही हातात घेतला होता. तर शी हॅज completed 15 so far. अजून 3 राहिले आहेत आता. तर आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण सेकंड अध्यायातले शेवटचे स्थितप्रज्ञची लक्षण आहेत तिथून सुरुवात करूया. अवनी विद्वांस इज इन 7th standard right now. She would like to recite. अवनी, आपण एक काम करू. मी तुला प्रश्न विचारतो, उत्तर तू दे. ठीक आहे? म्हणजे कसं, अर्जुनानी जो कृष्णाला प्रश्न विचारला ना, तो मी तुला विचारतो आणि तू आता आमची कृष्ण असा रोल तू प्ले कर आणि मग तू शेवटचे 18 श्लोक तू म्हणतो. मी 18व्याच्या आधीचा जो श्लोक आहे तो मी म्हणणार. ठीक आहे? सो अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. आता तू सांग. श्री भगवान वाच. श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधस्थितधीर्मुनिरुच्यते यः सर्वत्रान्भिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता या निशा सर्वभूतानां तस्याय जागर्ति संयमी यस्याय जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति एषा ब्रह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु थँक्यू वा. आपण आता एक काम करू. इतकं सुंदर म्हटलं तू अवनी की आपण प्रत्येक वेळेस येत जाऊ. ठीक आहे. आणि आज आपण पूर्ण 18 श्लोक म्हटले. आता आज आपण कुठपर्यंत जातो ते बघू. आपली का ही घाई नाही आहे. आपलं हे खूप दिवस चालणार आहे. ठीक आहे. तर ज्या श्लोकापासून आपल्याला सुरुवात करायची ना पुढे, त्या श्लोकापासून 10 श्लोक म्हणायचे प्रत्येक वेळेस. आणि पुस्तकात वाचून नाही म्हणायचे. पुढच्या वेळेस आपण जेव्हा येऊ ना, तेव्हा आपण हे सगळे जे आपण पाठ केले ते तसे तसे म्हणायचे. ठीक आहे. तर आता हे तुझ्यासाठी होमवर्क. मग आपण आज 55वा श्लोक घेऊ आणि त्याच्या पुढे किती श्लोक जातो ते आपण बघू. आणि मग जिथे जाऊन आपण तिथे थांबू, त्याच्या पलीकडच्या श्लोकापासून 10 श्लोक पुढचे तू म्हणणार आहे. ठीक आहे. तर हे आता दर आठवड्याला करायचं आपल्याला. आणि आपण जेव्हा 16व्या अध्यायापर्यंत पोहोचू ना, तोपर्यंत तुझे 16, 17, 18 असेच पाठवून जाईल. इतकं सोपं आहे काम. ठीक आहे ना. आणि तू हे केलं म्हणजे मग मला ते नाही करावं लागत. किती सोपं आहे. आउटसोर्सिंग ऑफ संस्कृत भगवद्गीता चॅन्टिंग. म्हणजे मग मला मी सोप्या भाषेत करतो, त्याला म्हणतात मराठी, आहे की नाही. तर भगवंतानी विचारलं की स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. आणि गंमत कशी आहे पहा, विनोबांनी ज्या लईमध्ये किंवा ज्या छंदामध्ये संस्कृत व्यासदेवांनी रचलेलं आहे, त्याच लईमध्ये आणि त्याच छंदामध्ये विनोबांनी गीताही रचलेली आहे. किती चांगलं आहे. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राहे फिरे कसा. हे बघ बरं, मला मराठी किती चांगलं येतं. संस्कृत मला बिलकुल येत नाही, म्हणून तर आम्ही तुला बोलवलं. आम्हाला खूप चांगलं वाटलं. तर हे असं तू प्रत्येक वेळेस जा. त्याच्यानंतर मग भगवान काय म्हणतात की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, आत्म्यातची असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये, म्हणजे कोणीतरी आपल्याला जबरदस्ती सांगितलं आणि एखादी गोष्ट आपल्याला दिली नाही, म्हणजे काय की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे, परंतु आपल्याला ती इच्छा पूर्ण करता येत नाही आहे परिस्थितीनुसार. किंवा आता सरकारने लॉकडाऊन लावलं म्हटल्यानंतर आपल्याला घरातनं बाहेर जाणं इच्छा असूनही शक्य नाही. ठीक आहे ना. तसं नाही. आपल्या मनातल्या इच्छा आपण स्वेच्छेने जेव्हा सोडू, त्याच्यानंतर जेव्हा आपण आपल्या स्वतःमध्येच संतुष्ट राहू, तो जो मनुष्य आहे किंवा ज्याच्या अशा प्रकारे इच्छा पूर्तीमुळे नाही परंतु निवृत्तीमुळे गळून पडलेले आहेत, तो स्थितप्रज्ञ आहे. तर आता ह्याच्या मागचं जे विश्लेषण आहे ते असं आहे की इच्छा होते कशामुळे.
आपल्याला इच्छा जी होते ती आपल्या व्यतिरिक्त एखादी जी गोष्ट असेल तिची होते. इच्छा आपली स्वतःची कधीच नाही होत. इच्छा आपण ज्या वस्तूला आपल्यापेक्षा वेगळं आहे असं मानलेलं आहे त्या वस्तूबद्दल इच्छा होते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर हा माझ्या हातात फोन आहे. ठीक आहे. तर हा फोन माझ्याकडे जोपर्यंत नव्हता तोपर्यंत हा फोन माझ्याकडे असावा अशी माझ्या मनामध्ये इच्छा होती. मग मी काय केलं, मी दुकानात गेलो, मी तो फोन विकत घेतला. त्याच्या आधी मी पुष्कळ होमवर्क केलं, त्याच्या आधी मी पुष्कळ शॉपिंग केलं, ऑनलाईन शॉपिंग. त्या सगळ्या फोनचे जे स्पेसिफिकेशन्स होते ते सगळे मी टेस्ट केले, म्हणजे बघितले, त्यांचा अभ्यास केला. मला कुठला पाहिजे फोन तो मी बघितला आणि मग मी हा फोन घ्यायला बाजारात गेलो, दुकानात, आणि मग हा फोन मी विकत घेतला. अर्थात हे मी उदाहरण म्हणून सांगितलं, ह्याच्यापैकी मी काहीच केलं नाही. आमच्या मुलांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा हे सगळे फोन, अशा प्रकारचे फोन आपण सगळ्यांसाठी आणू. तर मी म्हटलं ठीक आहे चला. म्हणून मग आम्ही चौघे जण गेलो, आमचा मुलगा, मुलगी, मी आणि मुलांची आई, असे 4 जण आम्ही गेलो आणि मग आम्ही हे सगळे फोन घेऊन आलो. आता हा फोन माझा झाला आहे की नाही. तर या फोनची आता मला इच्छा आहे का? नाही आहे, कारण की हा माझा झाला. तर ज्या वस्तूला मी माझी किंवा मी या परिभाषेत आणतो त्या वस्तूबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा नाही राहत, कारण की ती ऑलरेडी मी आहे, नाही का. त्यामुळे मला स्वतःबद्दल इच्छा नाही होत कधीच, किंवा मी ज्याला माझं म्हटलंय, आपलं म्हटलंय, किंवा जे ऑलरेडी माझं आहे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा होत नाही. परंतु जी वस्तू माझी नाही आहे तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा होते. आपल्या स्वतःच्या अनुभवाचा विचार करा. म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे, साधा आपला रोजच्या जीवनातला अनुभव आहे की जी वस्तू मी माझी नाही आहे असं मानलं तिच्याचबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. ठीक आहे. आता हा समज कसा चुकीचा आहे हे आपण बघू. माझ्या व्यतिरिक्त जी वस्तू आहे असं मला वाटतं, कुठलीही वस्तू, आता फोनच घेऊ ना, आता फोनचं उदाहरण सुरू आहे. तर ह्या फोनकडे मी बघितलं, समजा आता हा फोन तुम्हाला दाखवतोय, ठीक आहे. समजा मी या फोनकडे बघितलं तर काय होतंय, मला फोन दिसतोय, बरोबर आहे ना. आता फोन दिसतोय म्हणजे होतं काय की या फोनवर जो प्रकाश पडतोय तो प्रकाश त्या फोनवरून परावर्तित होऊन माझ्या डोळ्यात जातो आणि माझ्या डोळ्यामध्ये त्या फोनचं एक प्रतिबिंब तयार होतं जे उलटं असतं. तो श्लोक 15व्या अध्यायामधला पहिला श्लोक आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम, असा जगाचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे जग आहे तर दिसायला सरळ, पण ते उलटं आपल्याला डोळ्यामध्ये दिसतं. ठीक आहे. तर या फोनवर जो प्रकाश पडला किंवा कुठल्याही वस्तूवर जो प्रकाश पडतो तो प्रकाश परावर्तित होऊन माझ्या डोळ्यात जातो, माझ्या डोळ्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, डोळ्याच्या मागे जो रेटिना आहे त्याच्यावर, आणि तिथे जी ऑप्टिक नर्व असते तिथून ते सगळं सेन्सेशन आपल्या मेंदूत कुठेतरी जातं, जिथे त्याचं आपल्याला आकलन होतं, आणि तो जो अनुभव होतो ना तो खरा आपल्याला अनुभव होतो. ठीक आहे. तर त्या अनुभवाला आपण म्हणतो की हा फोन आहे. म्हणजे हा ॲक्च्युअल फोन डोळ्याला जरी दिसला तरी तो डोळ्याच्या आत थोडीच जातो. तो डोळ्याच्या आत जर गेला, डोळ्याच्या जवळ जरी आला तरी सुद्धा डोळ्यात गेला तर आंधळा होणारच आहे माणूस. कुठलीही वस्तू जर डोळ्यात गेली, जशी मी आत्ता सांगितली तशी, म्हणजे डोळ्याला छिद्र करून त्या रेटिनातनं तिथनं आणि ब्रेनपर्यंत गेली जर वस्तू गेली तर आपण तिथल्या तिथे मरून जाऊ. म्हणजे जग जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतंय ते केवळ आपल्याला त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपाने अनुभवायला येते, आणि ते प्रतिबिंब देखील तसं अनुभवायला येत नाही. त्याचं परावर्तन होतं किंवा परिवर्तन होतं कशामध्ये, काही संदेशांमध्ये, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, म्हणजे विद्युत चुंबकीय लहरी. वा, बरा आठवला मला शब्द. विद्युत चुंबकीय लहरींनी ती सगळी जी तिथली जाणीव आहे ती आपल्या मेंदूत कुठेतरी जाते, कुठे, जिथे आपल्या दृष्टीचं केंद्र आहे तिथे. मग तिथे जी काही रासायनिक प्रक्रिया घडत असेल तिचा अनुभव आपल्याला आपल्या मनात येतो.
आपल्याला त्याचा अनुभव आला, आपल्याला प्रत्यक्ष वस्तूचा अनुभव आलाच नाही. त्या अनुभवाला आपण फोन हे नाव दिलं. लक्षात आलं? म्हणजे काय आहे की जग हे बाहेर जरी दिसत असलं तरी सुद्धा त्याचा अनुभव त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपाने मला माझ्या मनात येतो आहे. आणि बाहेरचं जग आणि माझ्या मनामध्ये पडणारं त्याचं प्रतिबिंब, या दोनही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत, परस्परावलंबी. एक नसलं तर दुसरं नसेल, दुसरं नसलं तर पहिलं नसेल. म्हणजे कसं होतं पहा, की जर हा फोन नसलाच तर मला दिसणारच नाही, ठीक आहे. परंतु समजा माझं त्या फोनकडे लक्ष नसलं तर कसं होईल, की एक उदाहरण देऊन सांगतो. आपण समजा सकाळी फिरायला गेलो किंवा संध्याकाळी फिरायला गेलो, मॉर्निंग वॉक. तर फिरत असताना आपल्याला अनेक लोक दिसतात किंवा अनेक दृश्य दिसतात, झाडं दिसतात, समजा कधी काही प्राणी दिसतात. आम्ही फिरायला जातो, आमच्या इथे जी फिरण्यासाठी जागा आहे आमच्या बेटात, तिथे गेल्यानंतर आम्हाला कधी कधी खारी दिसतात, कधी हरणं दिसतात, कधी ससे दिसतात, तर कधी एखाद दोनदा सापही दिसलेत. बरोबर आहे ना? आपण जर यांच्याकडे लक्ष दिलं, आपलं मन जर त्या अनुभवाच्या मागे असलं तर तो अनुभव ग्रहण होतो, नाही तर होतच नाही. म्हणजे आता बघा, की आत्ता ह्या क्षणी मी बोलतोय, परंतु जर तुमचं लक्ष नसेल माझ्याकडे, माझ्या बोलण्याकडे, आणि तुम्ही जर ते लक्षपूर्वक ऐकत नसाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही ना. त्यामुळे मी बोलणं आणि ते तुम्हाला ऐकू येणं, ते तुम्ही ग्रहण करणं, ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. समजा मी बोलत असलो परंतु तुमचं मन जर त्याच्या मागे नसलं किंवा तुम्हाला दुसरा कुठला तरी फोन आला, तर मग मी काय बोलतोय तुम्हाला कळणारच नाही. दुसरं असं आहे, की जोपर्यंत तुमच्या मनामध्ये तुम्हाला तो अनुभव येत नाही तोपर्यंत मी बोलतो आहे असं तुम्हाला कळतच नाही. म्हणजे कसं आहे, की मी बोलणं आणि तुमच्या मनामध्ये तो अनुभव येणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. एक जर नाही झालं तर दुसरं होणारच नाही. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हा आहे, की या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी किंवा रिलेटिव्ह किंवा सापेक्ष आहेत. दोघेही एकमेकांवर निर्भर आहेत. बाहेरचं जग आणि ते जग जाणणारा मी, म्हणजे अनुभवकर्ता आणि अनुभवाला आलेली वस्तू, या दोनही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. बरोबर आहे? आता पहा, की कसं होतं, रात्री जेव्हा आपण झोपतो की नाही, तेव्हा जग कुठे जातं? म्हणजे जग असेल तिथे असेल, परंतु रात्री त्याचा अनुभव आपल्याला येतो का? आपल्याला नाही येत. याचा अर्थ काय आहे, की ह्या जगाचा अनुभव करता जो होता, तो अनुभव करता झोपला. त्यामुळे बाहेरचं जग त्या अनुभवकर्त्यासाठी समाप्त झाला. आणि खरं सांगायचं तर तो अनुभवकर्ता जो आहे तोच नाहीसा झाला. आपल्याला बघा, आपल्याला जागृतावस्थेमध्ये वेगळा अनुभव येतो, स्वप्नावस्थेमध्ये वेगळा अनुभव येतो, आणि निद्रावस्थेमध्ये तिसराच अनुभव येतो, समाधीमध्ये वेगळा अनुभव येतो की नाही? तर जेव्हा आपण जागृत असतो, आपण जागे आहोत आत्ता या क्षणी, तेव्हा आपल्याला जागृतावस्थेचा अनुभव येतो आहे. ठीक आहे? तर जागृत कोण आहे? जागृत पुरुष जो आहे किंवा जागृत जीव जो आहे, त्याला जेव्हा इच्छा होते किंवा तो जेव्हा थकतो आणि त्याच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की आता आपल्याला झोपायला पाहिजे, तेव्हा जोपर्यंत जागृत पुरुष नाहीसा होत नाही तोपर्यंत झोप सुरूच नाही होत, असं होतं. म्हणजे माझ्या मनात इच्छा आली की आय वॉन्ट स्लीप, आय वॉन्ट स्लीप, आय वॉन्ट स्लीप. तर जोपर्यंत आय आणि वॉन्ट ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा होत नाहीत तोपर्यंत स्लीप सुरूच नाही होत. म्हणजे ज्याला झोप आलेली आहे, जागृत पुरुष, तो स्वतः नाहीसा होतो. आणि झोप लागल्यानंतर इच्छा देखील नाहीशी होते ना. कारण की इच्छा कोणाची होणार, कशाची होणार?
आपल्याला सगळ्यांना झोपेचा अनुभव या कारणासाठी हवा असतो, कारण झोपेमध्ये आपली ही जी वेगळेपणाची भावना असते की नाही, ती भावना संपूर्णपणे नष्ट होते. आणि जेव्हा आपली ही वेगळेपणाची भावना नष्ट होते, तेव्हा आपल्या मनामधल्या इच्छा सगळ्या संपतात. म्हणजे काय होतं, इच्छांची निवृत्ती होते. जेव्हा मनातून इच्छांची निवृत्ती होते, इच्छा पूर्ती कुठे होते? झोपेमध्ये कुठली इच्छा पूर्ण होणार आहे? झोपेमध्ये इच्छा पूर्ण नाही होऊ शकत. पण झोपेमध्ये इच्छांची निवृत्ती होते. तर अशा प्रकारे जेव्हा आपण जागृतावस्थेमधले अनेक कामं करत करत थकून जातो, इच्छांची पूर्ती करत करत थकून जातो, तेव्हा आपण झोपतो. आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे, जेव्हा मनामध्ये इच्छा नसतात, तेव्हा आपल्याला खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. पण झोपेमध्ये असताना तो अनअवेअरनेसमध्ये येतो ना, म्हणजे जाणीवपूर्वक तो अनुभव येत नाही. अजाणतेपणाने येतो, असं होतं. तर जर आपल्याला कळलं, म्हणजे अर्थात याच्यानंतरही काही श्लोक या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी येणार आहेत, जिथे आपल्याला कळेल की जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे तो कसा जागा असतो. आणि त्याचं जे विश्लेषण आहे ते आपण करू जेव्हा तो श्लोक येईल तेव्हा. परंतु आत्ता आपण प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना दृष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते ह्या श्लोकाचं विश्लेषण करतोय आणि आकलन करून घ्यायचा प्रयत्न करतोय की हा श्लोक आहे काय, याचा अर्थ काय आहे. आपल्याला जर इच्छा म्हणजे काय याचं जर स्वरूप कळलं, व्हॉट इज काम किंवा कामना, कामना म्हणजे इच्छा, प्रजहाती यदा कामान, तर जर आपल्याला कळलं की इच्छा म्हणजे काय, ती कशी उत्पन्न होते आणि तिच्या निवृत्तीमध्ये खरं सुख आहे, इच्छापूर्तीमध्ये तात्पुरतं सुख आहे. इच्छापूर्तीमध्ये सुख नाही आहे असं नाही म्हणणार मी. म्हणजे ठीक आहे, माझ्या मनात ही इच्छा होती की मला हा फोन हवा आहे, मी फोन विकत घेण्यासाठी बाजारात गेलो, तिथून तो फोन विकत आणला आणि ह्या फोनसाठी माझ्या मनातली जी इच्छा होती ती आता गेली. ठीक आहे, परंतु फोनबद्दल इच्छा गेली असेल, परंतु अनेक इतर इच्छा आहेत की ज्या माझ्या मनामध्ये आहेच ना. मग आता फोन घेतल्यानंतर मग त्याला ते कव्हर आणा, मग त्याच्यावरचं ते स्क्रीन कव्हर आणा, नंतर मग आणखीन काही त्याच्यामध्ये ॲप्स डाउनलोड करा वगैरे वगैरे, अनेक इच्छा येतात ना. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी येणार नाही असं थोडीच आहे. फोन असावा ही इच्छा पूर्ण झाली, परंतु त्याच्या पलीकडच्या इच्छा तर कायमच आहेत ना. झोपेमध्ये मात्र असं नाही होत. झोपेमध्ये सगळ्याच्या सगळ्या इच्छा आपण विसर्जित करून झोपतो. झोपेमध्ये आपल्या वेगळेपणाचा जो अनुभव असतो जागृतावस्थेमध्ये, तो नाहीसा होतो. म्हणून आपल्याला झोपेमध्ये खूप सुखाची अनुभूती होते, परंतु ती अनुभूती अजाणतेपणाने होते, अनअवेअरनेसमध्ये होते, असं होतं. तर हे जर आपल्याला कळलं तर मग काय होईल की आपण त्या इच्छा निवृत्तीकडे अग्रसर होऊ. इच्छांचं स्वरूप जर समजून घेतलं तर मग इच्छापूर्तीमध्ये सुख नसून इच्छा निवृत्तीमध्ये आहे हे आपल्याला कळेल आणि तशा प्रकारे आपण आपलं जीवन यापन करू. म्हणजे असं नाही म्हणत आहे की ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे त्या गरजा देखील आपण सोडून द्याव्यात, असं नाही आहे. म्हणजे मला जर भूक लागली तर मला जेवण भाग आहेच, त्याच्याशिवाय कसं होईल. तर हे आपल्याला या श्लोकातनं समजायचं आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना दृष्टा स्थितप्रज्ञस्तोच्यते. कामना अंतरातील सर्व सोडूनी जो स्वये, स्वतःहून सोडल्या आहेत कामना. कारण की इच्छा म्हणजे काय, याचं स्वरूप म्हणजे काय हे मला कळलेलं आहे, म्हणून मी इच्छांपासून निवृत्त झालेलो आहे. जबरदस्ती इच्छा मी माझ्या दाबल्या नाही आहेत, त्या गळून पडल्या आहेत, कारण की मला त्यांच्यामधला फोलपणा जो आहे तो लक्षात आलेला आहे. म्हणून सोडूनी जो स्वये आत्म्यातची असे तुष्ट. कसं होतं माहिती आहे का, की आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आनंद स्वरूप आहे. आत्मस्वरूप जे आहे ते अनंत आहे. अनंताला इच्छा होऊ शकत नाही ना, कारण की सगळं काही अनंतामध्ये सामावलेलं आहे. अनंताच्या व्यतिरिक्त काय आहे? अनंताच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. अनंत एकच होऊ शकतं.
एकमेव द्वितीय, एकाशिवाय दुसरं होऊच नाही शकत. तर हे जर आपल्याला कळलं की हे आपलं खरं स्वरूप आहे, आत्मा जो आहे तो अनंत आहे आणि आनंद स्वरूप आहे, मग त्याला कशाची कामं राहील? तर हे समजण्याची आवश्यकता आहे. हे फक्त समजण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काय माहिती आहे का, की आपण हे सगळं ऐकतो खरं, परंतु ते आपल्याला कळत नाही. म्हणजे कसं की उमजत नाही आणि त्याचा अनुभव येत नाही. ठीक आहे, तुम्ही तर आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्मस्वरूप आहात, तुम्ही अनंत आहात, पण त्याचा अनुभव मला येत नाही. ठीक आहे, अनुभव येणार नाही पहिले पहिले, पण आपण स्वतःला तेच जर सांगत राहिलो की मी म्हणजे हा संकुचित देह नाही, मी म्हणजे मला जो असं वाटतंय की मी वेगळा एक जीव आहे तो मी नाही, ह्या दोन्ही गोष्टी मी नाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी मी का बरं नाही आहे? मी वेगळा का बरं नाही आहे? मला वेगळं आहे, मला असं वाटतंय फक्त, पण ते खरं कसं नाही आहे? आता पहा की मला खरं सांगायचं तर मला माझ्या व्यतिरिक्त कशाचा अनुभव येतोय? जी वस्तू बाहेर आहे असं मला वाटतंय तिचाही अनुभव तर मला माझ्या आतच येतो ना. सगळ्याच्या सगळ्या जगाचा अनुभव मला माझ्या आतच येतोय. जग बाहेर दिसत जरी असलं तरी सुद्धा त्याचा अनुभव मला आतच होतोय. आणि माझ्या अनुभवाव्यतिरिक्त मला काय माहिती आहे? काहीच माहिती नाही आहे. माझा जगाचा अनुभव एकमेव द्वितीयच आहे. माझ्या अनुभवाव्यतिरिक्त मला दुसरं काहीच माहीत नाही आहे. आणि माझा अनुभव दुसऱ्या कोणालाच नाही आहे. म्हणजे कसं आहे पहा की आपण ह्या जगामध्ये एकटेच असतो, नेहमीच एकटे असतो. कारण की जी दुसरी व्यक्ती माझ्यासमोर आहे असं मला वाटत असतं, ती मला केवळ तिच्या प्रतिबिंब रूपानेच अनुभवायला येते. जशीच्या तशी अनुभवायला नाही येत. आणि तिचं फक्त जे स्थूल स्वरूप आहे ते मला अनुभवायला येते. जे मला माझ्या डोळ्यांनी दिसतंय, माझ्या कानाने ऐकू येतंय, माझ्या हाताला स्पर्श होतोय, त्यांचा गंध येतोय. अशा रूपानेच आपल्याला ती व्यक्ती लक्षात येते. असं होतं ना? तर मला जर कळलं की इथे माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाहीच आहे, माझ्या व्यतिरिक्त दुसरं जे काही आहे असं मला वाटतं, म्हणजे ज्याला आपण म्हणू अनात्मा. आत्मा म्हणजे मी आणि अनात्मा म्हणजे जे मी नाही असं मला वाटतं ते. तर ते जे आहे ते केवळ माझ्या मनाचं प्रतिबिंब आहे. हे जर मला कळलं तर मला असं लक्षात येईल की अनात्मा नावाची वस्तू नाहीच आहे. विचार करून पहा. हा आपला रोजचा अनुभव आहे, परंतु कसं होतं पहा की ती अनात्म वस्तू सत्य आहे ह्या पगड्याखाली मी इतका दबलेला असतो की तो माझ्या मनावरचा पगडा उतरून उतरत नाही. म्हणजे खरं सांगायचं ना तर भगवंतानी हे 18 श्लोक सांगितल्यानंतर म्हणजे हा दुसरा अध्याय पूर्ण त्याच्यात सगळं सांगून झालं. जीवनाचं सगळं तत्वज्ञान ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. पण ते जर समजलंच नाही आपल्याला तर मग काय करायचं? मी जर माझ्या देहबुद्धीमध्ये अडकलेलोच असेल आणि मला ती सोडायचीच नाही, तर मग भगवंत तरी काय करतील? म्हणजे जर माझी शिकण्याची इच्छा नसेल, जर माझी समजून घेण्याची इच्छा नसेल, तर प्रत्यक्ष भगवंत जरी मला सांगत असला गीता, तरी सुद्धा मी त्याला 100 प्रश्न विचारेन. म्हणजे ह्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी गीता संपायला पाहिजे होती, पण नाही संपली ना. कारण की अर्जुनाला समजलंच नाही. अर्जुनाला समजलं नाही असं मी म्हणायला नको, कारण की आपल्यालाही समजत नाही. त्यामुळे अर्जुनाला समजलं नाही ही आपल्यावर अर्जुनाची कृपा आहे आणि भगवंताची कृपा आहे. आणि भगवंताचं जसं अर्जुनावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातर अर्जुनाला त्यांनी पूर्ण आणखीन 16 अध्याय सांगितले. ते आपले उपयोगाचे आहेत ना. पण जर आपल्याला खरंच समजलं की आपण कोण आहोत, म्हणजे आत्तापर्यंत जे सांगितलं ते किती स्पष्टपणे सांगितलं भगवंतानी की तू अनादि अनंत आत्मा आहेस. तुला न वारा वाळवू शकतो, न अग्नी जाळू शकतो, न पाणी ओलं करू शकतं, न पृथ्वीमुळे तुला काही होऊ शकतं. काहीच नाही होऊ शकत. म्हणजे तू कापला पण नाही जाऊ शकत. असं तुझं स्वरूप आहे. तुझं स्वरूप जे आहे ना ते पंचमहाभूतांमध्ये जसं आकाश असतं तसं तुझं स्वरूप आहे. अनादि आणि अनंत. त्या आकाशामध्ये सगळं येणं जाणं चाललेलं आहे. म्हणजे माझ्याच मध्ये बाल्यावस्था आली, युवावस्था आली, तारुण्यावस्था आली, प्रौढावस्था आली, वृद्धावस्था येईल.
असं होईल की नाही? माझ्यामध्येच तर येते, पण माझ्यामध्ये काय बदल घडलाय? काहीच नाही बदल घडलाय. माझी जी माझ्या असण्याची जाणीव आहे, मी आहे, आय एम, याच्यामध्ये काय फरक पडलाय? काहीच नाही. ती जाणीव जशी लहानपणी होती तशीच ती आत्ताही आहे, तशीच ती नेहमी राहणार आहे. तर अशा प्रकारे जर आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटली तर आपल्या मनातून इच्छा गळून पडतील, कारण की त्या इच्छा खऱ्या नाही आहेत. कारण की इच्छा ज्या वस्तूच्या होत आहेत, अनात्म वस्तूच्या, ती अनात्म वस्तूच खरी नाही. म्हणजे आहे असं दिसतंय, परंतु ती खरी नाही. याला म्हणतात मिथ्या. शंकराचार्य जे म्हणतात की ब्रह्मसत्य जगन मिथ्या, ते हे आहे. म्हणजे काय आहे की बाहेरची जी वस्तू आहे ती आणि माझं मन त्याला जे ग्रहण करता ते, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. मग ह्या दोन्ही गोष्टी जर खऱ्या नसल्या तर खरं कोण आहे? खरं तू आहेस. तत्त्वमसी. You are that. Unless you are there, neither the world is there, nor the experiencer is there. So the illusion of the experiencer and the experienced, म्हणजे अनुभव करता आणि अनुभव झालेली वस्तू, या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. म्हणजे मी देह तर नाहीच आहे, पण मी वेगळा जीव देखील नाही. हे जर मला कळलं तर मनामध्ये इच्छा येईल? शक्यच नाही. जर माझ्या मनामध्ये इच्छा कायम असल्या जगामधल्या कुठल्याही गोष्टीबद्दल, तर अजूनपर्यंत मी वेदांताच्या वर्गामध्ये आलेलो नाही. आणि तोपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये दुःख येत राहील. दुःख केवळ द्वैतातच येतं. अद्वैतामध्ये दुःख नाही आहे. अद्वैतामध्ये दुःख निवृत्ती होते. हे जर मला कळलं, या जगामध्ये मला जे दिसतंय ते सगळंच्या सगळं भासमान आहे. इट इज अन अपिअरन्स. ते खरं नाही. ते क्षणोक्षणी बदलतंय. सिनेमा कसा दिसतो ना आपल्याला? चित्रपट, पटावरचं चित्र, म्हणजे त्या पडद्यावरचं जे चित्र सारखं हलत असतं, तसं आहे हे जग. आत्ता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला मी जे सांगितलं, आत्ता ते अस्तित्वात आहे का? ते केवळ आत्ता माझ्या मनामध्ये स्मृतीरूपाने अस्तित्वात आहे. स्मृती म्हणजे काय? सॉफ्टवेअर. आपल्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर असतं की नाही? तर समजा आपण खूप सॉफ्टवेअर लोड केलं. माझ्या लॅपटॉपमध्ये 1 टेराबाईटची हार्ड डिस्क आहे. त्याच्यामध्ये समजा मी 250 GB डेटा अपलोड केला काय, आणि 500चा केला की काय 1 टेराबाईटचा केला, त्यांनी काय माझ्या कम्प्युटरचं वजन वाढतं? नाही वाढत. तसंच असतं, आपल्या मनामध्ये ज्या स्मृती असतात त्याच्यामुळे आपलं वजन वाढतं? नाही वाढत. आपली समस्या काय आहे की आपण त्या स्मृतींना धरून ठेवतो, खऱ्या आहेत असं मानून. 2 मिनिटापूर्वी मी जे सांगितलं त्याची स्मृती, आणि समजा काल मला रात्री स्वप्न पडलं असेल त्याची स्मृती, ह्या 2 स्मृतींमध्ये काय फरक आहे? ह्या क्षणी त्या 2 स्मृतींमध्ये काहीच फरक नाही. बोथ आर मेमरीज. मग त्याच्यामध्ये तुम्ही 250 GBची मेमरी टाका की 500 GBची मेमरी टाका की काहीच नका टाकू, कम्प्युटरचं वजन नाही वाढत. लहान मूल जे असतं ना, त्याला असा भूतकाळ फारसा नसतो, त्यामुळे त्याची हार्ड डिस्क जी असते ती रिलेटिव्हली लाईट असते. मग काय होतं की त्याला राग, द्वेष, मान अपमान असं काही नसतं. थोड्या वेळापुरतं लहान मुलाला राग येतो, थोड्या वेळापुरतं ते मूल रडतं, आणि नंतर ते छान हसायला लागतं पुन्हा. ते क्षणाक्षणाला जगतं. ते वर्तमान काळात जगतं. मोठं झाल्यानंतर मग आपल्याला भूतकाळ, म्हणजे भूतकाळाचं भूत आपल्या खांद्यावर येऊन बसतं, आणि त्या भूतकाळाच्या भूतामुळे आपण इतके पिडतो, ते भूत आपल्या खांद्यावर बसून आपला गळा दाबतं. असं ह्याच्यापासून आपल्याला आपली सुटका करून घ्यायची. जर मला कळलं की माझ्या व्यतिरिक्त मला जे काही आहे असं वाटतं ते केवळ भासमान आहे, ते क्षणाक्षणाला बदलते, ते सत्य नाही आहे, त्याचा भास होतोय, बरोबर आहे. मृगजळ दिसतं ना आपल्याला, तर त्या मृगजळामुळे आपण त्याच्या मागे पळून त्याच्यामुळे आपली तहान भागेल असं आपल्याला वाटेल का?
नाही वाटणार, कारण की आपल्याला माहिती आहे की ते मृगजळ आहे, परंतु हरणाला बिचाराला माहिती नसतं. त्यामुळे ते त्याच्या मागे पळतं आणि मग ते मरून जातं. त्या हरणासारखी आपली सगळ्यांची स्थिती आहे की आपण ह्या जगाच्या मृगजळाला सत्य मानलेलं आहे आणि ह्या जगातल्या वस्तूंमुळे आपल्याला इच्छापूर्तीमुळे सुख मिळेल अशी आपल्या मनातली भ्रांती आहे. ती भ्रांती जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत आपल्याला दुःख निवृत्ती नाही होऊ शकत. जर आपल्याला दुःख निवृत्ती हवी असेल तर आपल्याला हे समजणं भाग आहे. समजणं, पहिले समजणं भाग आहे की हे जग मिथ्या आहे आणि ह्याच्या मागे अनावश्यक पळापळ करण्याची काहीच गरज नाही. काहीच गरज नाही. म्हणजे ठीक आहे, भूक लागली की जेवा. आपल्याला व्यवस्थित कपडे असणं आवश्यक आहे. आता मी हे सगळं झूमवर करतोय त्यामुळे ते झूमचं सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे किंवा लॅपटॉप असणं आवश्यक आहे. अशा अनेक गोष्टी असणं आवश्यक आहे. तर जेवढ्या गोष्टी आवश्यक असतील तेवढ्या गोष्टी आपण अवश्य ठेवाव्यात, त्यांचा उपयोग करावा, परंतु आवश्यकता संपल्यानंतर त्या वस्तू टाकून द्याव्यात किंवा ठेवून द्याव्यात. त्यांना चिकटून बसण्याची गरज नाही. मला समजा इथून माझ्या घरून उठून देवळात जायचं, मी काय करीन की पहिले मी उठीन, इथून या खोलीतून बाहेर जाईन, तिथे मी चपला घालीन किंवा जोडे घालीन, नंतर मी गाडीत बसीन आणि मग गाडी चालवत चालवत देवळापर्यंत जाईन. मग देवळात गेल्यानंतर गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवावी लागेल, गाडीत बसून देवाचं दर्शन नाही होणार. त्यानंतर पायी पायी चालत चालत देवळाच्या दरवाजापर्यंत जाईन. मग तिथे चप्पल काढून ठेवण्याची, जोडे काढून ठेवण्याची जागा आहे, तिथे मी जोडे काढून ठेवीन. त्यानंतर मी देवळात जाईन. देवळात गेल्यानंतर मी स्वतःलाही काढून ठेवीन. मी डोळे मिटीन आणि मी साष्टांग नमस्कार घालीन. म्हणजे काय की मी माझी जी वेगळेपणाची भावना होती ती देखील टाकली. मंदिरात जाईपर्यंत ती आवश्यक होती. मंदिरात जाईपर्यंत जोडे आवश्यक होते, गाडी आवश्यक होती आणि हा देह पण आवश्यक होता, जीव पण आवश्यक होता. पण मंदिरात गेल्यानंतर ह्या सगळ्यांना आपण टाकून दिलं आणि सगळ्यांना आपण प्रभुचरणी लीन केलं. ही झाली इथून देवळापर्यंत जाण्याची प्रक्रिया. त्याचप्रमाणे आपल्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या भौतिक गरजा गरजेपुरत्या उपयोगात आणणं किंवा तेवढ्या भागवणं हे सगळ्यांना करणं आवश्यक पण आहे आणि हा सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार पण आहे. तर हे करायचं, एवढंच करायचं. ह्याच्या पलीकडे जर आपण केलं, ह्याच्या पलीकडे जर आपण ह्या जगाकडे भोगदृष्टीने बघितलं आणि समजा ह्याचा भोग करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या सगळ्या कार्यक्रमामधनं दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. ज्या वस्तूमुळे मला सुख मिळत आहे असं मला वाटतं तीच वस्तू माझ्या दुःखाचं कारण असते. समजा मला एखाद्या वस्तूमध्ये रसच नसला तर मग तिच्यापासून दुःख नाही होऊ शकत, नाही का? समजा मला गोड खाणं आवडतच नसलं तर गोड आहे किंवा नाही आहे जेवणामध्ये यांनी मला काही फरकच नाही पडणार, बरोबर आहे की नाही? पण समजा मला गोड आवडत असलं आणि जर गोड नसलं तर मला दुःख होईल. आणि गोड असलं तरी सुद्धा खूप जर मी गोड खाल्लं आयुष्यभर तर मग काय होईल, काहीतरी होईल, मला डायबिटीस वगैरे सारखा आजार, नाही का? तर जी गोष्ट ह्या जगामध्ये सुख देणारी आहे, सुखदा आहे असं मला वाटते, तीच वस्तू माझ्या दुःखाचं कारण असते लॉंग टर्ममध्ये, इन द लॉंग रन. जर आपण दूरगामी विचार केला तर असं लक्षात येईल की ज्या वस्तूमध्ये सुख आहे असं मला वाटत असतं किंवा वाटत होतं तीच वस्तू माझ्या दुःखाचं कारण असते. एवढं सगळं या प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान चं चिंतन झालं. 40 मिनिट झाले आपल्याला सुरू करून. कोणाला काही चिंतन करायचंय का? जर करायचं असेल तर आपण आपले हात वर करा इलेक्ट्रॉनिकली आणि आपण त्याच्यावर थोडंसं चिंतन करू. सुधीर जी, आपने हाथ ऊपर किया था क्या अभी? हाँ तो ठीक है, आप सुधीर जी आप अपने आप को अनम्यूट कीजिए पहले. सुधीर जींचं झाल्यानंतर समीर तुला सांगतो मी. आपने जो कहा वो बहुत रिलेवेंट है. हम लोग जो है वो कंफ्यूज हो जाते हैं. अपनी ज़रूरतों को
अपनी इच्छाओं को और अपनी अंतरात्मा की आवाज को, तीनों को सामंजस्य की जरूरत होती है। लेकिन वो हम लोग अपने मन के वजह से, अपने को ना समझने की वजह से एक दूसरे में बदलते रहते हैं अब, और इच्छाओं को बढ़ाते जाते हैं। जैसे जैसे इच्छाएं पूरी होती आती हैं वैसे ही इच्छाओं को और बढ़ाते जाते हैं। तो उसकी वजह से हम सुखी रहने की वजह जगह और दुखी हो जाते हैं, क्योंकि जो भी इच्छाएं पैदा होती हैं वो पहले छोटी इच्छाएं होती हैं, फिर धीरे धीरे बड़ी होती जाती हैं, और वो हमारी सामर्थ्य के बाहर हो जाती है। और क्योंकि वो हमारी सामर्थ्य के बाहर हो जाती है, हम अनसेटिस्फाइड और अनहैप्पी रहने लगते हैं, और हमारी वो अनहैप्पीनेस जो है हमें मानसिक रूप से दुखी और कमजोर बना देती। तो इसलिए जो है हमारी इच्छाओं की, हमारी अटैचमेंट्स को हमारी रिक्वायरमेंट्स के अंदर और कम से कम रखने की जरूरत है, जिससे कि हम उनके ऊपर डिपेंडेंट नहीं हो, वो हमारे लिए एक जीने का सामर्थ्य ही रह जाए। हम उनके लिए ही नहीं जिए, वो हमारे लिए जी। ओवर। बहुत सही कहा, बहुत ही सही कहा। थैंक यू वेरी मच। तो हम अभी समीर जी को अनम्यूट करते हैं. समीर, अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा काय सांगायचं ते. दादा ऐकू येते का? व्यवस्थित बोला. तर असं आहे, लहानपणी बाबा बोट धरून मला सहकारी मंडळात घेऊन जायचे. मी पिशवीदा पकडायचो आणि ते म्हणायचे, समीर हे घे, तांदूळ घे, डाळ घे, समीर पैसे दे, समीर सामान सामान धर. आणि मग आम्ही बोट धरून मग आम्ही दोघं घरी यायचो. आता बाबा या जगातनं निघून गेलेत. आताचं जग जीवन इतकं सोपं नाही राहिलंय. आताच्या जगामध्ये जर वावर करायचा असेल, ते जग कसंही असो तो वावर करावाच लागतो. आणि वावर करताना ते इच्छा सगळ्या पुन्हा प्रकट होतात आणि प्रबळ प्रबळ होतात. म्हणजे ती इच्छा पूर्ण कराव्याच लागतात कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने, म्हणजे आपल्याला ते जमेल त्या, जे आपण आई वडिलांकडून शिकलो त्या. पण दुसऱ्यांनी ठोपलेल्या इच्छा आपल्यावरती ते ठोपल्या जातात. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला इच्छा निर्माण होतात, ते पूर्ण करायला लागतात. आणि मग पुन्हा आपण त्या सर्कलमध्ये फसतो. मग जसं आता जीसस म्हणाले की मीक शॅल इनहेरिट द अर्थ. पण हे काय, जरी त्यांची इच्छा असली की जे दीनदुबळे आहेत त्यांना बऱ्यापैकी खायला प्यायला मिळायला पाहिजे, पण असं तर सत्य नाहीये. आजचं तर जग तर म्हणजे भलतीकडेच कुठेतरी चाललंय. आणि मनामध्ये इच्छा नसणं हे कदाचित सत्ययुगामध्ये शक्य असेल, किंवा लहानपणी जेव्हा बाबा बोट धरून घेऊन जायचे तेव्हा ठीक असेल, आयुष्य खूप सोपं होतं, तेव्हा सगळं साधं साधं वाटत होतं. बाबा बोट धरून घेऊन जायचे, आपल्याला बोट धरून घरी घेऊन यायचे. आताचं जग असं नाहीये. मग ते कसं काय मग करणार ते इच्छा? आणि मग जर आपण इतरांनी ठोकलेली इच्छा पूर्ण नाही केल्यात, तर मग आपल्याला काही ना काही त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर मग आपण त्याचा विरोध कसा करायचा, किंवा मग ते कर्मसिद्धांतावरती सोडून द्यायचं की हे जे वाईट इच्छा आहेत ते आपण काही पूर्ण करणार नाहीत, ते कर्मसिद्धांतानुसार काही ना काही त्यांना दंड मिळेल त्या लोकांना, ठीक आहे, आपण आता किंवा या इथे थांबू जगाला एक दंड मिनिट. मिळेल. आपण आता अरे इथेच मला एक थांबू. अजून एक. हां, आता तुम्ही एक्झाम्पल, तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही PhD केलंय. हं. एक उदाहरण म्हणून, आता जर्मनीमध्ये एवढे फ्लड झाले, युरोपमध्ये, की अख्खीच्या अख्खी गावं नष्ट झाली. आता ते ग्लोबल वॉर्मिंग म्हणा की ते की ओव्हर कन्झम्पशन इतकं झालं की ते टेम्परेचर वाढलं, आणि मग ते एक दोन वाईट माणसं जग त्यांचं जीवन नष्ट नाही झालं, अख्खेचं अख्खं शहरच नष्ट झाली. तर मग हे जगामध्ये हे कर्मसिद्धांत त्याच्यानुसारच हे असं होतंय असं मानायचं काम.
आणि मग कर्म सिद्धांत आणि ते जे श्रीहरी कृष्ण किंवा विष्णू आहे त्यांच्यावरती सोडून द्यायचं. ते जेव्हा पाहिजे तेव्हा जगाचा नाश करतील, असं काही आहे का मग? तर तुमचं काय उत्तर राहील? प्रश्नच नाही. जग जे चाललेलं आहे ते प्रकृतीच्या नियमांनुसार आणि कर्मसिद्धांतानुसार चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्यांची कारणमीमांसा आपण नाही करू शकत. कारण की आपली आकलन शक्ती तेवढी नसते. त्यामुळे सगळ्या गोष्टी कशामुळे होत आहेत त्या सगळ्या वेळेस आपल्याला त्या कळतीलच असं नाही आहे. त्यामुळे अनेक गोष्टी अशा घडतात की ज्यांची कारणमीमांसा आपण नाही करू शकत. ठीक आहे. तर आता नुकतंच मी एक भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी अनसर्टनिटी प्रिन्सिपलबद्दल सांगितलं की सगळं जरी माहिती असलं आपल्याला तरीसुद्धा शेवटी एक दैव नावाचा एक फॅक्टर असतो. त्याच्यामुळे एखादी गोष्ट अगदी अशा प्रकारे घडेल अशी खात्री जरी असली तरीसुद्धा 1% किंवा एक थोडासा अंश असा असतो त्याच्यामध्ये की ती गोष्ट तशी होईलच अशी खात्री देता येत नाही. तर ह्याला म्हणतात अनसर्टनिटी प्रिन्सिपल. तर ते अनसर्टनिटी प्रिन्सिपल अगदी ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात म्हणजे भौतिकशास्त्राच्या किंवा रसायनशास्त्राच्या वगैरे ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण तर अनेक नियम शिकलेलो आहोत ना. म्हणजे न्यूटनचे नियम आपल्याला माहिती आहेत किंवा आपले रसायनशास्त्रामधले जे काही नियम असतील ते आपल्याला माहिती आहेत. थर्मोडायनॅमिक्सचे जे नियम आहेत ते आपल्याला माहिती आहेत. परंतु ह्या सगळ्या नियमांमध्ये सुद्धा कधी-कधी एखाद वेळेस अशी घटना घडू शकते की जी घटना त्या नियमांनुसार घडते आहे असं आपण सांगू शकत नाही किंवा एखाद वेळेस असं होऊ शकतं. असं ह्याला आपण म्हणू दैव. आता सगळ्याच्या सगळ्या गोष्टीत आपल्याला काही कळत नाही. अर्थात जर ह्या जगाचं तापमान वाढलेलं आहे याच्यामध्ये तर काही शंका नाही आहे. म्हणजे गेल्या 150 वर्षामध्ये जगाचं तापमान कमीत कमी 1-1.5 अंश सेल्सिअस वाढलेलं आहे याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि जर तापमान वाढलं तर बर्फ वितळेल. हे कळण्यासाठी काय तुम्ही रॉकेट सायंटिस्ट असण्याची गरज आहे का? हे तर प्रत्येकालाही कळतं की गरमीमध्ये बर्फ थोडासा वितळणारच आहे. तर जर 1-1.5 अंश सेल्सिअस पृथ्वीचं तापमान वाढलं तर पृथ्वीच्या टोकावर जो काही बर्फ आहे तो वितळणार नाही का? तो वितळेलच. तो वितळल्यानंतर समजा समुद्रांमधलं पाण्याचं प्रमाण वाढलं तर त्यानुसार आणि तापमान पण वाढले त्यानुसार बाष्पीभवन म्हणजे इव्हॅपोरेशन वाढेल ना. मग काय होईल? मग ते सगळं जे पाणी आहे ते ढगात जाईल आणि मग ढगात गेल्यानंतर कुठे होईल? मग ते पुन्हा बरसेल. आता दुसरं कसं आहे माहिती आहे का की आधीच्या काळी जेव्हा पुष्कळ पाऊस पडायचा एका वेळेस तेव्हा तो पुष्कळसा पाऊस जमिनीमध्ये जिरवला पण जायचा. त्याच्यामुळे पूर नव्हता येत. कारण झाडं जी असतात ना, झाडं आणि झाडांची मुळं ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाचं पाणी त्या जमिनीत जिरतं. ते वाहून जात नाही. परंतु जर आपण जंगलतोड केली आणि वनस्पती जर नसल्या त्यांची मुळं पण मग शेवटी मरून जातील ना. त्यामुळे मग काय होतं की ते जे पाणी असतं ते त्या मातीसकट म्हणजे झाडं आणि मुळं तिथल्या मातीला धरून ठेवतात. हा पर्यावरणशास्त्राचा सिद्धांत आहे. हे मी माझे नियम नाही सांगत आहे. आत्तापर्यंत हे जे काही आपलं चिंतन झालेलं आहे किंवा आपलं जे चिंतन होत असतं ते सगळंच्या सगळं आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर आपण पडताळून बघू शकतो आणि ते असं कळेल की हां, हे असंच आहे. तर अशा प्रकारच्या घटना आपण जेव्हा घडताना बघतो तेव्हा त्या सगळ्या घटना ह्या सगळ्या सिद्धांतांवरच आधारित असतात. म्हणजे जगामध्ये घडणारी कुठलीही घटना त्याला जर उपयुक्त कारण नसेल तर नाही घडत. आणि कारण आणि कार्य ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. जर आपल्याला एखादं कार्य दिसलं तर त्याच्या मागे कारण असलंच पाहिजे. ह्याच्याशिवाय नाही होऊ शकत ते. तर जर आपल्याला अशा प्रकारचा अनुभव आला की हे बरोबर नाही वाटत आहे बा, मग आपण बघायला पाहिजे की हे कशामुळे झालं असेल. तर आता समजा आपण व्यापक विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल ना की आपण अनेक गोष्टी अशा करतो आहोत. आपण म्हणजे सगळे मानवजात अशा अनेक गोष्टी करतो आहोत की त्यांच्यामुळे
पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे. कारण काय झालं की आपण पृथ्वीच्या पोटातून कोळसा बाहेर काढला. कोळसा म्हणा, पेट्रोलियम म्हणा, जे काही असेल ते खनिज पदार्थ, खनिज कार्बन, तर तो आपण बाहेर काढला आणि मग तो जाळला. मग तो जाणार कुठे? त्याचं कार्बन डायऑक्साईड तयार झालं, मग ते गेलं हवेत, आणि मग ते पूर्ण पुन्हा तेवढंच्या तेवढं शोषून घेतलं गेलं नाही. का नाही घेतलं गेलं? कारण की आपण झाडं कापून टाकली. असं झालं. तर झाडं कापून टाकल्यामुळे जो कार्बन डायऑक्साईड वातावरणात गेलेला आहे तो परत आला नाही सॉलिड फेजमध्ये, त्याचं घन पदार्थात रूपांतर नाही झालं, म्हणून पृथ्वीचं तापमान वाढलं. तर आता सध्या अशा प्रकारचा एक मी सिद्धांत बघितलेला आहे. म्हणजे एक डॉक्टर शैलेश राव नावाचे एक मोठे वैज्ञानिक आहेत. त्यांनी मला असं वाटतं स्टॅनफर्डमधनं PhD केलेली आहे आणि ते ॲरिझोनामध्ये कुठेतरी राहतात. त्यांचं वय माझ्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. ते चांगले असतील 65 वर्षाचे वगैरे, किंवा 60 ते 65च्या मध्ये असावेत. तर त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की समजा आपण प्रत्येक माणसाने समजा 2-2, 3-3 झाडं जर लावली, तर जेवढा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये गेलेला आहे ना, तो सगळ्याच्या सगळा शोषून घेतला जाऊ शकतो. आपल्याला काही फार करायचं नाही आहे. आणि मग काय होईल की आता आपण ही जी जंगलतोड केलेली आहे किंवा सगळी जी जंगलं आहेत ती कापून टाकलेली आहे, ती समजा आपण पुन्हा प्रस्थापित केली, तर मग पृथ्वीचं तापमान कमी होऊ शकतं. व्हायलाच पाहिजे. साधा सिद्धांत आहे, साधं गणित आहे. परंतु ही पृथ्वीची हानी कशामुळे झाली? ही आपल्या असीमित इच्छांमुळे झाली, लोभामुळे झाली. तर ह्या श्लोकाशी हे सगळं निगडित आहे. प्रजहाती यदा कामान. समजा माझ्या मनामध्ये जर इच्छा एकामागून एक येतच राहिल्या, कारण की मी स्वतः वेगळा आहे या भ्रमातून बाहेर निघायला तयारच नाही. त्यामुळे मला हेही पाहिजे, तेही पाहिजे. अरे पण कुठनं आणणार कुठनं? मग काय? मग या पृथ्वीच्या पोटातनं काढून आणा. असं झालं. तर ही जी आपली हाव आहे, हा जो आपला असीमित लोभ आहे, हे या सगळ्या पृथ्वीच्या रसाचं किंवा पृथ्वीची ही जी परिस्थिती झाली आहे त्याचं कारण आहे की नाही? तर अशा प्रकारे जर आपल्याला हे कळलं तर मग काय होईल की आपण इच्छांपासून निवृत्त होऊ आणि पर्यावरण तर पुन्हा संतुलनात येईल. ह्याच्या आधी आपण कित्येक वेळा बोललेलो आहे की मागच्या वर्षी 24 मार्चला लॉकडाऊन लावला होता. 1 एप्रिलचं दिल्लीचं चित्र आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये हवा एकदम स्वच्छ, त्यानंतर पाणी, यमुनेचं पाणी एकदम स्वच्छ. 7-8-10 दिवसात पर्यावरण स्वतःला स्वच्छ करू शकतं. आपण जर प्रदूषण करणं थांबवलं तर पर्यावरण स्वच्छच आहे, कारण की ते नित्य नूतन आहे ना, ते बदलते ना सारखं. तर त्याची स्वतःला दुरुस्त करण्याची जी क्षमता आहे ती खूप चांगली आहे. परंतु त्याला प्रदूषित करणं आपण थांबवणं आवश्यक आहे. तर प्रदूषण कशामुळे होतं? प्रदूषण माझ्या लोभामुळे होतं. आणि लोभ मला कशामुळे होतो? कारण की मी स्वतःला अपूर्ण मानलेलं आहे आणि ती मान्यता चुकीची. हे जर मला कळलं की मी अपूर्ण नाहीच, मी पूर्णच आहे, मी स्वतःला अपूर्ण किंवा सीमित मानलेलं आहे. जर मी या भ्रमातून मुक्त झालो तर माझंही कल्याण होईल आणि पर्यावरणाचंही कल्याण होईल. हा आहे मूलभूत सिद्धांत. अमित's iPad. अमित, प्लीज अनम्यूट. हा, आता मी इच्छांच्या बद्दल जे बोलले तर त्याच्यावर थोडस मला बोलायचं. म्हणजे असं की आपल्या प्रॅक्टिकल रोजच्या एक्सपिरियन्सवरनं असं की तुम्ही इच्छा एक भागवली की दुसरी तयार होते, तिसरी तयार होते. म्हणजे ते भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे तुम्ही ते अग्नीमध्ये आहुती दिल्यासारखं असं जास्त भडका उडतो, तसं होतं ते. प्रश्नच तर नाही. खरं म्हणजे एक्सपिरियन्स असा आहे की तुम्ही इच्छा नाही भागवली तर पहिलं ना सुरुवातीला तुम्हाला थोडस दुःख होतं, वाईट वाटतं, चुकल्यासारखं होतं. पण थोडं थोडं पुढे गेलात तुम्ही कालमानाप्रमाणे, हळूहळू ती इच्छा तुमची विरून जाते. तर अत्यंत गरजेच्या ज्या इच्छा असतात, ज्या गोष्टी करायलाच पाहिजे त्या करायला पाहिजेत. पण ती एखादी इच्छा निर्माण झाली तर ती तुम्ही
ते हे आपल्याला करायला हवंच आहे का, हे नाही झालं तर त्यांनी काही बिघडणार नाहीये ना, असा विचार करून जर त्याच्यावर असं हे केलं तर उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे. आता ह्याच्यावर बघा आक्षेप कसा येऊ शकतो बघा. आक्षेप असा येऊ शकेल की समजा सगळेजण असेच झाले तर मग काय होईल की सगळेजण बेकार होतील, निकामी होतील आणि प्रगतीच होणार नाही असं वाटू शकतं. बरोबर आहे ना? परंतु प्रगती म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. प्रगती म्हणजे काय की प्रत्येक मनुष्य त्याला जसं जगण्याची इच्छा आहे तशा प्रकारे जगू शकला पाहिजे. म्हणजे आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे. प्रगती काय आहे की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव संपूर्णपणे स्वतंत्र असला पाहिजे. तर प्रगती झाली असं आपण म्हणू शकू ना. नाहीतर काय आहे की कुठल्या ना कुठल्या गुलामगिरीच्या खाली आपण सारखे पिचलेलो असतो. आपल्या मनाविरुद्ध आपल्याला समजा एखादी गोष्ट करावी लागली तर ह्याचा अर्थ गुलामगिरीच झाली ना. जर आपल्याला संपूर्णपणे मुक्तपणे राहता आलं तर तशा प्रकारेच आपल्याला राहता येणं शक्य असलं पाहिजे ह्या जगामध्ये. परंतु तशा प्रकारे आपण राहत नाही कारण की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात. जर आपण इच्छा म्हणजे काय हे समजून घेतलं बरोबर आणि भौतिक जगामध्ये इच्छा पूर्ती होऊ शकते आणि त्याने तात्पुरतं आपल्याला सुख होऊ पण शकतं, परंतु त्यामुळे आपल्याला चिरंतन सुख नाही मिळू शकत. हे जोपर्यंत आपल्याला संपूर्णपणे कळत नाही, उमजत नाही आणि त्यानुसार आपण आपलं जीवन जगायला सुरुवात करत नाही तोपर्यंत दुःखनिवृत्ती नाही होऊ शकत. हा अगदी साधा परंतु मूलभूत सिद्धांत आहे. इच्छापूर्तीमध्ये तात्पुरतं सुख मिळतं, परंतु इच्छापूर्तीमध्ये पुढे गेल्यानंतर दुःखच होतं. किंवा इच्छा पुरी करण्यामध्ये सुद्धा जे कष्ट होतात त्याच्यामुळे दुःखच होतं ना. म्हणजे ठीक आहे, मला इच्छा असेल की माझ्याजवळ समजा एखादं मोठं घर असावं, तर त्या मोठ्या घरासाठी किंवा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कष्ट करणं आणि पैसा कमवणं आवश्यक नाही आहे का? तर ते करत असताना ते काय फार सुखदायक आहे असं थोडीच म्हणू आपण. कष्ट करावे लागतील ना, तेव्हा तर पैसा जमा होईल, तेव्हा तर तुम्ही घर बांधू शकाल, असं होईल ना. तर म्हणजे घरामुळे मला सुख मिळणार आहे असं मला जर वाटत असलं आणि मला जर घर बांधायचं असलं, म्हणजे आता मी देखील बांधलेलं आहे पण त्यासाठी कष्ट करावे लागले ना. कष्ट करत असताना तेवढं सुख नाही वाटत कारण की कष्ट होत आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा पहा की कर्मयोगाचा जो सिद्धांत आहे भगवानाने सांगितलं की जर आपलं ध्येय किंवा आपल्या कर्म करण्याची इच्छा जर केवळ स्वार्थासाठी सीमित नसून तिच्यामध्ये समजा इतर लोकांचं किंवा समष्टीचं देखील हित सामावलेलं असतं, किंवा जेव्हा आपण समष्टीच्या हितासाठी कर्म करायला घेतो स्वतःच्या स्वार्थाला थोडंसं बाजूला ठेवून, तेव्हा त्या कर्मामध्येच आनंद होतो. म्हणजे कर्म केल्यानंतर जे फळ मिळेल त्याच्यानंतर मला सुख मिळेल किंवा आनंद मिळेल अशी माझी जी कल्पना असते त्याच्याऐवजी त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त आनंद मला ते कर्म करत असतानाच मिळतो, कारण की त्या कर्माचं फळ हे समष्टीसाठी आहे, माझ्या स्वतःसाठी किंवा स्वार्थासाठी नसून. म्हणजे याचं उदाहरण आपण मागे बघितलं होतं एकदा की समजा आई तिच्या घरामध्ये जो स्वयंपाक करते किंवा तिच्या बाळाचं जे संगोपन करते तर ती का बरं करते? कारण की त्याच्यामध्ये तिला जास्त आनंद आहे. म्हणजे आई आपल्या मुलांना जेव्हा खायला घालते तेव्हा तिला जास्त आनंद होतो. समजा तिने स्वतः खाल्लं तर जेवढा होणार नाही तेवढा आनंद तिला इतरांना खायला घातल्यामुळे होतो. तर जेव्हा आपण कर्म कुठलंही स्वार्थबुद्धीने प्रेरित न होता निस्वार्थ बुद्धीने किंवा समष्टीच्या कल्याणासाठी म्हणून करतो तेव्हा आपल्याला जास्त आनंदाचा अनुभव होतो. तर हे जर आपल्याला समजलं आणि अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन चालवलं तर त्या जीवनामध्ये सार्थक किंवा कृतकृत्यता होईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे. तर आपण आजचं चिंतन इथपर्यंत आल्यानंतर थांबवू. 1 तास आपण फार आनंदाने माझ्यासोबत घालवला. मला फार समाधान आहे. आपण पुढच्या शनिवारी याच वेळेस पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत नमस्कार.